तर विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या अभ्यासक्रमातील राष्ट्रीय उत्पन्न या महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. आता हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा का आहे? कारण बऱ्याचसा जो भाग आहे किंवा आपल्याला जी प्रश्नपत्रिका असते, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जवळपास 15 ते 20 मार्कांचे प्रश्न या टॉपिकवर येण्याची शक्यता असते आणि त्या दृष्टिकोनातून हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. आता राष्ट्रीय उत्पन्न याला आपण इंग्रजीमध्ये नॅशनल इन्कम असे म्हणतो. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? थोडक्यात जर आपल्याला विचार करायचा असला तर सर्वसाधारण व्याख्या आपण अशी सांगू शकतो की एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादन झालेल्या वस्तू व सेवा यांचे पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. ही एक सर्वसाधारण व्याख्या, आपण कॉमन व्याख्या जी आपण म्हणतो, तर कॉमन व्याख्या अशा पद्धतीने आपण करू शकतो की देशामध्ये एका वर्षाच्या कालखंडात उत्पादन केल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवा यांचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आता राष्ट्रीय उत्पन्नाचा जर आपण विचार केला तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारे आपल्याला देशामध्ये कोणकोणत्या वस्तूचं उत्पादन घेतलं जातं, किती प्रमाणामध्ये त्या वस्तूचं उत्पादन घेतलं जातं, त्याचा उपभोग कशाकशासाठी केला जातो, याची माहिती आपल्याला मिळत असते. त्याचबरोबर देशातील राष्ट्रीय उत्पन्न हे कोणत्या वर्गातील लोकांना किती प्रमाणामध्ये मिळतं, याची देखील माहिती आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून समजत असते. त्याचबरोबर देशातील विविध जी क्षेत्र आहेत, कृषी क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र आहे, उद्योग क्षेत्र आहे, तर या प्रत्येक क्षेत्रातून किती प्रमाणामध्ये उत्पन्न मिळते आणि किती लोकांना रोजगार मिळतो, ह्या सर्व बाबींची माहिती देखील आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून मिळत असते. त्याचबरोबर देशामध्ये जी काय साधनसंपत्ती आहे, श्रम आहे, याच्या प्रयत्नातून जे काय आपण उपभोग्य वस्तू असतील, भांडवली वस्तू असतील, याची आपण निर्मिती करत असतो, तर त्या निर्मितीच्या माध्यमातून आपण किती प्रमाणामध्ये निर्यात करतोय, इतर देशातून किती आयात करावी लागते, हे देखील आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरूनच कळत असते. म्हणजे एकंदरीत देशामध्ये ज्या काय महत्त्वाच्या घडामोडी घडतात त्याच्यासाठी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही अत्यंत महत्त्वाची असते. देशाचा आर्थिक विकास जर आपल्याला मोजायचा असेल तरी देखील राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी महत्त्वाची असते. कारण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झाली किंवा घट झालेली आहे, त्याच्या आधारावर आपण देशाचा विकास होतोय की नाही हे आपण ठरवत असतो. म्हणूनसाठीच आपण राष्ट्रीय उत्पन्नाला आर्थिक विकासाचा मापदंड असे म्हणत असतो. म्हणजे आर्थिक विकास जर मोजायचा असेल आपल्याला तर राष्ट्रीय उत्पन्नाची ही आकडेवारी आपल्याला अत्यंत गरजेची असते. त्याचबरोबर देशामध्ये लोकांचं कल्याण मोजायचं असेल, देशामध्ये आर्थिक विषमता मोजायची असेल, देशातील प्रादेशिक असमतोल मोजायचा असेल, तर त्यासाठी देखील आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची जी आकडेवारी आहे ही अत्यंत उपयुक्त ठरत असते. तर त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाला खूपच महत्त्व आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आता देशामध्ये आपण पाहतो की देशातील लोक जे आहेत ते अनेक व्यवसाय करत असतात आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून मग भांडवली वस्तू असतील, उपभोग्य वस्तू असतील किंवा इतर वस्तू आणि सेवांची निर्मिती करत असतात आणि ह्या वस्तू आणि सेवा निर्माण झाल्यानंतर त्याच्या आधारे ते विविध प्रकारे उत्पन्न मिळवत असतात आणि सर्व देशातील लोकांचं उत्पन्न मिळवून आपण त्याचा उल्लेख राष्ट्रीय उत्पन्न असा करत असतो. तर सर्वप्रथम आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय याच्या व्याख्यांचा थोडक्यात आपण अभ्यास करूया. काही व्याख्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या आहेत, त्या दिलेल्या व्याख्यांचा आपण सर्वप्रथम थोडक्यात अभ्यास करूया. त्यामध्ये पहिली जी व्याख्या आहे ती म्हणजे डॉक्टर मार्शल यांची व्याख्या. त्याने असं म्हटलेलं आहे की प्रतिवर्षी एखाद्या राष्ट्रातील श्रमिक आणि भांडवल या नैसर्गिक साधनसामग्रीच्या साहाय्याने मूर्त आणि अमूर्त अशा वस्तू व सेवांचे जे निव्वळ उत्पादन करतात ते त्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न होय.
आता मार्शलची जी व्याख्या आहे त्या मार्शलच्या व्याख्येमध्ये आपल्याला असं दिसून येतं की प्रतिवर्षी म्हणजे दरवर्षी एखाद्या राष्ट्रामध्ये किंवा एखाद्या देशामध्ये श्रमिक आणि भांडवल यांच्या साहाय्याने मूर्त आणि अमूर्त अशा वस्तू व सेवांचे जे निव्वळ उत्पादन करतात त्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालखंडामध्ये किंवा एका वर्षामध्ये श्रमिक आणि भांडवलाच्या साहाय्याने ज्या काही वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेतलं जातं ते त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होय. आता दुसरी व्याख्या आपण या ठिकाणी अभ्यास करूया. प्राध्यापक पिगू यांची व्याख्या आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा जो भाग पैशात मोजता येतो त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. आता वरील व्याख्येमध्ये आणि या व्याख्येमध्ये थोडी तफावत आहे. पिगूच्या मतानुसार त्यांनी काय म्हटलेलं आहे की समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा जो भाग पैशात मोजता येतो त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. म्हणजे समजा या व्याख्येचा जर आपण विचार केला तर या व्याख्येनुसार जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करतो तर ते मोजमाप करत असताना जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या वस्तूचं उत्पादन घेत असते आणि ते उत्पादन घेतल्यानंतर त्या उत्पादनातून जर ती व्यक्ती काही प्रमाणामध्ये आपल्या नातेवाईकांना विनामोबदला जर काही वस्तू देत असेल तर त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही पिगूच्या मतानुसार. किंवा ज्या वस्तू आणि सेवा विनामूल्य दिल्या जातात त्याचाही समावेश या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत नाही. म्हणजे ज्या वस्तू फक्त पैशात मोजता येतात त्याचाच समावेश आपण या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करतो, अन्यथा इतर उत्पादनाचा समावेश आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करत नाही. त्यानंतर तिसरी व्याख्या आपण या ठिकाणी फिशर यांची अभ्यासतोय. आता फिशरने काय म्हटलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनातील जो भाग प्रत्यक्षरित्या उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय. आता ही व्याख्या देखील पहिल्या ज्या दोन व्याख्यांचा आपण अभ्यास केला त्यापेक्षा थोडी वेगळी आहे. म्हणजे फिशरच्या मतानुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय की एका वर्षाच्या कालावधीमध्ये राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनातील जो भाग प्रत्यक्षरित्या उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय. म्हणजे समजा या ठिकाणी पूर्ण उत्पादनाचा विचार केला जात नाही. म्हणजे एकूण देशामध्ये जे काही उत्पादन घेतलं आहे ते आपण सर्वचे सर्व उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात मोजत नाही, तर जे काही आपण एकूण उत्पन्न घेतलेलं आहे किंवा जे एकूण उत्पादन घेतलेलं आहे त्या उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्ष उपभोगासाठी वापरला त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणता येईल. उदाहरणार्थ समजा एखाद्या शेतकऱ्याने 1000 किलो गव्हाचं उत्पादन घेतलं आणि 1000 किलो गव्हाच्या उत्पादनातील 800 किलो गव्हाचा उपभोग झाला आणि 200 किलो गहू त्याचा तसाच त्याच्याकडे पडून राहिला किंवा 800 किलो गहू त्याने विकला. उपभोगासाठी प्रत्यक्षात 800 किलो गव्हाचा वापर झाला, मात्र 200 किलो गहू त्याचा त्या वर्षामध्ये काही उपभोगासाठी वापरता आला नाही, तो तसाच राहिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी 1000 किलो गव्हाचं मापन राष्ट्रीय उत्पन्नामध्ये न करता फक्त 800 किलो गव्हाचं उत्पादन राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं पाहिजे. म्हणजे फिशरच्या मतानुसार, म्हणजे फिशरने जी व्याख्या केलेली आहे त्या फिशरच्या व्याख्येनुसार त्या शेतकऱ्याचं जे काय 1000 किलोचं उत्पादन आहे त्यातील फक्त 800 किलो उत्पादन हे उपभोगासाठी वापरलं म्हणूनसाठी तेवढंच उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजावं आणि राहिलेलं जे 200 किलो असेल ते ज्या वर्षामध्ये त्याचा उपभोग घेतला जाईल त्या वर्षामध्ये ते मोजलं जावं. त्यानंतर चौथी व्याख्या आहे भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीची व्याख्या. आता या व्याख्येमध्ये असं म्हटलेलं आहे की ठराविक कालखंडात देशात उत्पादन झालेल्या वस्तू आणि सेवा यांची दुहेरी मोजणी टाळून केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आता ही व्याख्या देखील खूप चांगली व्याख्या आहे बघा. यांनी काय म्हटलेलं आहे की ठराविक कालखंड म्हणजे एका वर्षाचा कालखंड असू शकतो. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी आपण एका वर्षाचं मोजतो, त्यामुळे 1 वर्षाचा कालखंड असतो. देशात उत्पादन झालेल्या वस्तू आणि सेवा यांची दुहेरी मोजणी टाळून केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय.
या व्याख्येनुसार असं म्हटलेलं आहे की जे काही देशामध्ये वर्षाच्या कालखंडात उत्पादन होतं तर ते उत्पादन त्या वस्तू आणि सेवांचं मूल्य मात्र ते कसं की त्याची दुहेरी मोजणी झालेली नसावी. दुहेरी मोजणी म्हणजे काय की बऱ्याच वेळा एकच वस्तू दोन वेळा मोजली जाण्याची शक्यता असते. मग एकच वस्तू दोन वेळा जर मोजली गेली तर राष्ट्रीय उत्पन्नाची जी आकडेवारी असू शकते ती चुकीची असण्याची शक्यता असते. म्हणजे आपण जे राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी आपण या ठिकाणी घेतो ती कशी असते चुकीची असण्याची शक्यता असते. मग ही राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही चुकीची येऊ नये यासाठी आपण नेहमी राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना अंतिम वस्तू आणि सेवाच विचारात घेतल्या पाहिजेत. आता दुहेरी मोजणी कशी टाळता येते. बऱ्याचशा वेळी कसं होतं की आता ऊसाचा वापर आपण करत असतो. आता ऊसाचा वापर आपण साखर उत्पादनासाठी करतो. मग या ठिकाणी अंतिम वस्तू कुठली असेल तर साखर. म्हणजे ऊसाचं उत्पादनाची किंमत आपण विचारात न घेता साखरेची किंमत आपण विचारात घेतली पाहिजे. कारण का की साखरेच्या किमतीमध्ये ऊसाची देखील किंमत ॲड असते. म्हणजे ऊसाची किंमत असेल किंवा बनवण्यासाठी जो काही खर्च असेल तो सर्वच्या सर्व किमतीनुसार साखरेची किंमत ठरलेली असते. मग या ठिकाणी जर आपण ऊसाचं देखील उत्पादन पैशात मोजलं आणि साखरेची देखील सर्व किंमत पैशात मोजली तर येणारी आकडेवारी कशी असेल चुकीची असेल. मग ऊस जेवढा आपण खाण्यासाठी वापरला आहे तेवढ्याच ऊसाची किंमत आपण किंवा रसासाठी वापरला आहे तर ती किंमत वेगळी मोजली पाहिजे. आणि जो काय ऊस साखरेसाठी वापरला आहे तर त्या ठिकाणी अंतिम वस्तू ही साखर आपण मोजली पाहिजे. तर अशा पद्धतीने या विविध व्याख्यांचा जर आपण अभ्यास केला तर सर्व व्याख्यांमधून एक निष्कर्ष आपण जर काढला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशामध्ये उत्पादन केल्या जाणाऱ्या अंतिम वस्तू व सेवा यांचे पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय असा आपल्याला त्याचा उल्लेख करावा लागेल. आता यानंतर आपण राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये हा घटक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये काय आहेत. आता त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की एका विशिष्ट कालखंडात तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आता हा एक विशिष्ट कालखंड म्हणजे काय तर एक वर्षाचा कालखंड. हे राष्ट्रीय उत्पन्न हे विशिष्ट कालखंडात म्हणजे एका वर्षाच्या कालावधीमध्येच मोजलं जातं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य काय आपल्याला सांगता येईल राष्ट्रीय उत्पन्न मापनासाठी नेहमी एका वर्षाचा कालावधी विचारात घेतला जातो. मी सुरुवातीलाच आता जसं सांगितलं तसं की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये एक वर्षाचा कालावधी आपण विचारात घेतो. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की राष्ट्रीय उत्पन्न हा साठा नसून प्रवाह आहे. राष्ट्रीय उत्पन्न काय आहे साठा नसून तो प्रवाह आहे. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये नेहमी बदल होत असतो. कधी राष्ट्रीय उत्पन्न अधिक असू शकतं कधी कमी होऊ शकतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं आहे राष्ट्रीय उत्पन्न पैशात मोजले जाते. राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन कशामध्ये केलं जातं पैशामध्ये मोजतो. म्हणजे जसं वस्तू आणि सेवांच्या किमती आपण पैशामध्ये मोजत असतो त्यावरूनच आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न समजते आणि म्हणूनसाठी म्हटलं जातं की राष्ट्रीय उत्पन्न पैशामध्ये मोजले जाते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगता येतं आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजताना भांडवली वस्तूंचा झीज खर्च एकूण उत्पन्नातून वजा केला जातो. म्हणजे ज्यावेळेस आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजतोय ते मोजत असताना ज्या काही भांडवली वस्तू असतात म्हणजे यंत्रसामग्री ज्याला आपण म्हणत असतो तर या यंत्रांची वापर आपण ज्यावेळेस करत असतो तर हा वापर करत असताना त्या यंत्रांची विशिष्ट कालखंडानंतर झीज होत असते. मग ती झीज भरून काढण्यासाठी किंवा भविष्यामध्ये ती यंत्र निकामी होतात मग त्यासाठी आपल्याला एक झीज खर्च म्हणून बाजूला वजा करावा लागतो की जेणेकरून ते पैसे किंवा तो खर्च भविष्यामध्ये आपल्याला सहजासहजी करता येऊ शकतो. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल राष्ट्रीय उत्पन्नात उपभोग्य वस्तू भांडवली वस्तू व अन्य सेवांचे मूल्य मोजले जाते. राष्ट्रीय उत्पन्नात उपभोग्य वस्तू भांडवली वस्तू व अन्य वस्तू व सेवांचे मूल्य मोजले जाते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना
सर्वच ज्या काही वस्तू आहेत म्हणजे उपभोग्य वस्तू असतील, भांडवली वस्तू असतील किंवा अन्य ज्या काही सेवा आहेत सर्वांचंच मूल्य आपण मोजत असतो. म्हणजे कुठलीही वस्तू आपण या ठिकाणी सोडत नाही. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते की राष्ट्रीय उत्पन्न मोजताना दुहेरी मापन गणना होऊ नये याची दक्षता घेतली जाते. मी मगाशीच सांगितलं, आपण मगाशी ज्यावेळेस चर्चा केली, व्याख्यांची चर्चा करत होतो, राष्ट्रीय उत्पन्न समितीची जी व्याख्या आहे त्या व्याख्येनुसार आपण सांगितलेलं आहे की दुहेरी मापन टाळलं पाहिजे. म्हणजे दुहेरी उत्पन्न गणना म्हणजे काय की एकच उत्पन्न 2 वेळा मोजलं जाऊ नये. जसं मी ऊसाचं उदाहरण दिलं तसंच आपल्याला आणखीन उदाहरणं देता येतं. म्हणजे गव्हाचा वापर आपण चपाती बनवण्यासाठी देखील करत असतो, बिस्किटं बनवण्यासाठी देखील करत असतो. मग गव्हाचं उत्पन्न ज्यावेळेस मोजतो आपण तर बिस्किटासाठी जो काही गहू वापरलेला आहे त्यावेळेस आपण त्या गव्हाची किंमत गव्हामध्ये न मोजता बिस्किटामध्ये मोजली पाहिजे. म्हणजे अंतिम वस्तू त्यापासून काय तयार केली आपण, बिस्किट. तर अशा पद्धतीने दुहेरी गणना टाळली पाहिजे किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना दुहेरी उत्पन्न गणना होत नाही याची पूर्ण आपण दक्षता घेतली पाहिजे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ज्या वस्तू व सेवा विनामूल्य दिल्या जातात त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. म्हणजे ज्या वस्तू आणि सेवा विनामूल्य दिल्या जातात त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते की संस्थांनी न वाटलेल्या नफ्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात त्या वर्षाच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला पाहिजे. म्हणजे बऱ्याचशा वेळी काय असतं की बऱ्याचशा मोठ्या मोठ्या संस्था असतात, त्या संस्थांचं जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे किंवा जो नफा आहे तो जर वाटलेला नसेल, म्हणजे सभासदांना तो नफा वाटला पाहिजे, परंतु जर वाटलेला नसेल तर त्या वर्षाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तो मोजला गेला पाहिजे. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल व्यावसायिक संस्थांनी उत्पादन कार्यात स्वतःची काही जर उत्पादन साधने वापरली असतील तर त्याचे मूल्य विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्न मापन केले पाहिजे. म्हणजे बरेचसे वेळ काय असते, ज्या काही व्यावसायिक संस्था असतात त्यांची स्वतःची उत्पादन साधनं असण्याची शक्यता असते, जमीन असते, इमारत असते किंवा काही यंत्र स्वतःची असतात. तर ती जर काय वापरत असतील तर त्याचंही मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं गेलं पाहिजे. म्हणजे एखादी व्यक्ती आहे, त्याच्या घरातली समजा 10 व्यक्ती काम करतात, तर त्या 10 व्यक्तींचं मूल्य देखील त्या ठिकाणी विचारात घेतलं पाहिजे, त्यावेळेस ती येणारी आकडेवारी बरोबर असेल. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल सेवाभावी संस्था आणि सरकारने नागरिकांना विनामूल्य दिलेल्या वस्तू व सेवा बाजार मूल्यानुसार राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला पाहिजे. बऱ्याचशा वेळी काय असते की सेवाभावी संस्था असेल किंवा सरकार असेल, हे काय करतात, नागरिकांना विनामूल्य काही सेवा देत असतात, तर त्याचा समावेश बाजार मूल्यानुसार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला पाहिजे. म्हणजे बाजार मूल्यानुसार ती जे उत्पन्न आहे ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नची काही वैशिष्ट्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात आणि त्या वैशिष्ट्यांच्या आधारे आपल्याला एक राष्ट्रीय उत्पन्नाची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना आपल्याला सविस्तर समजण्यासाठी मदत होते असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे व्यवस्थितपणे समजेल त्यावेळेस आपण त्यावर येणारा कुठलाही प्रश्न जर असेल तो व्यवस्थितपणे आपण सोडवू शकतो. तर मला या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये मी जी काय माहिती तुम्हाला सांगितलेली आहे मला वाटते तुम्हाला व्यवस्थितपणे ती समजली असेल आणि त्यावर नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीने लिखाण करू शकता आणि त्याचा वापर नक्कीच तुम्हाला स्पर्धा परीक्षा असतील किंवा आपला अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमासाठी नक्कीच होईल असं मला वाटतं. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या तासामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या काही संकल्पना असतील तर त्या संकल्पनाचा या ठिकाणी आपण अभ्यास करूया.